नाताळच्या सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे लोणावळा शहर हे गर्दीने फुलून गेलेलं आहे। भारतातून अनेक पर्यटक हे लोणावळ्यामध्ये दाखल झाले। लायन्स त्याचबरोबर टायगर पॉइंटवर पर्यटकांची गर्दी आहे। वाहतुकीवर याचा परिणाम सुद्धा होत असल्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासन सुद्धा सज्ज आहे। हे दृश्य लोणावळ्यामधील आपण पाहतोय। नाताळच्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी त्याचा मनमुग्ध आनंद लुटण्यासाठी मुंबई पुण्यासह देशभरातले अनेक पर्यटक आता लोणावळ्यामध्ये दाखल झालेत। लायन्स आणि टायगर पॉइंटला ते भेट देत आहेत आणि आनंद व्यक्त करत आहेत। तर लोणावळ्याचं निसर्ग सौंदर्य न्याहाळताना ही पर्यटक आपण पाहतोय। नैसर्गिक सौंदर्य खूपच छान आहे इथे आणि सगळे पॉइंट्स मस्त पाहून झाले। मॅप्रो गार्डन वगैरे फिरलो, आणखीन हे बुशी डॅम पाहिलं, त्याच्यानंतर आता हे टायगर पॉइंट बघतोय आणि एन्जॉय करायला खूपच छान आहे। असं वाटत होतं की आता इथे रिसॉर्टमध्ये थांबून आणि 1-2 दिवस आणखीन थांबावं, म्हणजे असं मी सांगेन सगळ्यांना। खूपच मस्त आहे एन्जॉय करायला। क्रिसमसचा पण सीझन आहे म्हणून हिवाळ्यात जरा बरं वाटतं वादी वगैरे बघायला। फॉग वगैरे पण भरपूर येते, त्याचं दिसणं कमी आहे, बाकी खाली दिसत नाही काही कारण फॉग खूप आहे, पण मजा येते तरी।